नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, इंग्लिश व्होकॅब्युलरी सेशन मधला आजचा आपला पार्ट आहे सेकंड। मित्रांनो, आपण महत्त्वाचे पाहूया आता वर्ड काय काय बेसिक आहे ज्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग पडणार आहे। बघा, पहिला वर्ड आपल्याकडे स्केअर। स्केअरचा अर्थ होतो टू फ्रायटन इस्पेशली सडनली अलार्म। म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटणं, तुम्ही घाबरून जाणं किंवा एखाद्या व्यक्तीला अत्यंत घाबरवून टाकणं, त्याला स्केअर असं म्हणतात। आता चित्रामध्ये पाहू शकता हे एक भूत बंगला आहे, ते समोर भूत सुद्धा आहे। म्हणजेच या भूताची किंवा भूत बंगल्याची एखाद्या व्यक्तीला भीती वाटते किंवा तो बंगला त्याला घाबरवून टाकतो, म्हणजेच स्केअर करतो। ओके, बघा, आय लाईक रीडिंग स्केअर स्टोरीज। एखादा मुलगा आहे तो म्हणतो बाबा मला भीतीदायक स्टोरीज आवडतात। ओके, म्हणजे घाबरवून टाकणाऱ्या स्टोरीज आवडतात। ओके, पुढचा वर्ड बघा, स्क्रॅच। टू कट और डॅमेज अ सरफेस विथ समथिंग शार्प और रफ थिंग्स or to rub your skin with your nails because it feels uncomfortable। आता मित्रांनो, पहिल्याचा अर्थ बघा, टू कट और डॅमेज अ सरफेस विथ समथिंग। सरफेस, पृष्ठभाग। मित्रांनो, बऱ्याच वेळा अगोदर काय असायचं, एक सिम कार्ड साठी तुम्हाला रिचार्ज करायचं असेल, थोडंसं वाउचर असायचं, त्याला तुम्हाला स्क्रॅच करावा लागायचा आणि मग तो नंबर पाहून तुम्हाला करावा लागेल। ओके, म्हणजे रिचार्ज करावा लागेल। किंवा एटीएमचा पिन सुद्धा अशा प्रकारच्या एका लिफाफ्यामध्ये येत असतो, तो स्क्रॅच करावा लागतो, ओरखडा मारावा लागतो। किंवा दुसरा अर्थ बघा, टू रब युअर स्किन विथ युअर नेल्स। तुमच्या नेल्सच्या मदतीने, तुमच्या नखांच्या मदतीने तुमच्या स्किनला ओरखडे मारणे, खाजवणे, त्याला स्क्रॅच असं म्हणू शकता। चित्रामध्ये बघा, हा माकड डोक्यावरती हात ठेवलाय आणि तो त्याच्या डोक्याला स्क्रॅच करतोय। बघा, द मंकी स्क्रॅच इट्स हेड। त्या माकडाने त्याचं डोकं खाजवलं। पुढचा अर्थ बघा, रिप्लेस। टू पुट समथिंग और समवन इन द प्लेस ऑफ समथिंग और समवन एल्स। म्हणजेच काय, एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या वस्तूच्या संदर्भात दुसरी गोष्ट तिथे ठेवणे, म्हणजेच रिप्लेसमेंट करणं, अदला बदल करणं। चित्रामध्ये पाहू शकता या चपला आहेत, मंदिराच्या बाहेरच्या असतील कदाचित किंवा हॉस्पिटलच्या बाहेरच्या असतील। बऱ्याच वेळा तुमच्या चपलांची अदला बदल होत असते, म्हणजेच काय, रिप्लेसमेंट होत असते। म्हणजेच बघा, आय रिप्लेस माय शूज विथ हर। म्हणजे माझे शूज मी त्याच्या बुटांसोबत काय केले, रिप्लेस केले, अदला बदल केले। ओके, पुढे बघा, श्युअर। टू शेक और ट्रेम्बल एज फ्रॉम कोल्ड और फियर। बघा, एकदम अंग थरथर कापणे, कुडकुडणे। आता इथे बघा, कोल्ड और फियर, तुम्हाला काहीतरी थंडी वाजते किंवा फियर, तुम्ही भिलाय, भीती वाटते, त्यामुळे तुमचं शरीर थरथर कापते, त्याला तुम्ही शिवर असं म्हणू शकता। हा माणूस बघा, पूर्णपणे त्याने त्याचे हात घट्टपणे बांधलेले आहेत, पूर्णपणे स्वेटर फुल पॅक आहे, समजा पायापासून त्या डोक्यापर्यंत पूर्णपणे त्यानं स्वेटर परिधान केलेलं आहे। म्हणजेच काय, त्याची बॉडी थरथर कापायली, कुडकुडत राहिलाय तो। बघा, ही बिगॅन टू शिवर विथ फियर। म्हणजेच भीतीनं तो थरथर कापत राहिला किंवा कुडकडत राहिला। मग शिवरला काय, तर थरथर कापणे। पुढचा बघा, स्टोरी। अ लेवल ऑफ अ बिल्डिंग और फ्लोर। बघा, अ लेवल ऑफ बिल्डिंग और फ्लोर, याला म्हणतात मजला। मित्रांनो, फ्लोरला अल्टरनेट वर्ड येतो स्टोरी, म्हणजेच काय, तर मजला। बघा, द स्कूल बिल्डिंग हॅज 4 स्टोरी। मित्रांनो, चित्रामध्ये पाहू शकता ही शाळेची बिल्डिंग आहे। किती स्टोरी आहे, तर 4 स्टोरीची आहे। म्हणजेच काय, तर 4 मजली बिल्डिंग आहे, म्हणजेच 4 फ्लोर असणारी बिल्डिंग आहे। ओके, पुढचा बघा, आता टायर्ड। अ फिलिंग दॅट यू नीड टू रेस्ट और स्लीप। म्हणजेच तुम्ही दमलेला आहात किंवा थकलेला। चित्रामध्ये पाहू शकता हा मुलगा पूर्णपणे दमलाय, थकलाय आणि टेबलवरती डोकं असं त्याला चिटकून तो टेकून बसलेला आहे, म्हणजेच काय, दमलाय। आय एम सो टायर्ड दॅट्स वाय आय कांट कम टू प्ले विथ यू। मी खूप थकलेलो आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत खेळायला येऊ शकत नाहीच, म्हणजेच टायर्ड झालेलं असणं। पुढे बघा, दुसरा, विअर। टू हॅव क्लोथिंग, ज्वेलरी एटसेट्रा ऑन युअर बॉडी। म्हणजेच काय, तर तुम्ही कपडे घालणं, ज्वेलरी घालणं तुमच्या शरीरावरती, त्याला विअर असं म्हणायचं। बघा, मराठीत कपडे, चपला, टोपी वगैरे घालणं। आता हा बघा, विजय तलापती आहे, यांनी आपल्या शरीरावरती ब्ल्यू कलरचं शर्ट विअर केलंय, म्हणजेच परिधान केलंय आहे। बघा, ही इज विअरिंग ब्ल्यू शर्ट। त्याने कुठल्या रंगाचं शर्ट परिधान केलंय, तर निळ्या रंगाचं शर्ट परिधान केलंय। हातामध्ये त्याचा कड सुद्धा आहे, कड सुद्धा त्याने विअर केलंय। तर विअर म्हणजेच काय, तर परिधान करणे, एखादी गोष्ट आपल्या डोक्यावर टोपी ठेवणं, अलंकार लावणे, भूषण लावणे, त्याला आपण विअर असं म्हणू शकता। पुढे बघा, झिगझॅग। विथ फ्रिक्वेंट शार्प टर्न्स फ्रॉम साइड टू साइड। म्हणजेच काय, नागमोडी किंवा वळणावळणाचा रस्ता। मित्रांनो, चित्रामध्ये पाहू शकता हा जो रस्ता आहे ना, पूर्णपणे नागमोडी झालेला आहे किंवा वळणावळणाचा रस्ता आहे, त्या रस्त्याला म्हणायचं झिगझॅग। बघा, दिस रोड गोज झिगझॅग अप द हिल। हा जो रस्ता आहे ना, टेकडीवरती कसा जातोय, तर नागमोडी वळणाचा वापर करून तो टेकडीवरती रस्ता जातोय।
पुढे बघा थर्स्टी, द नीड ऑर डिझायर टू ड्रिंक समथिंग स्पेशली वॉटर. विशेषतः तुम्हाला एखादी गोष्ट पिण्याची तीव्र इच्छा निर्माण होणं म्हणजेच तुम्ही तहानलेले आहात, तहानेने व्याकुळ झालेले आहेत. मित्रांनो चित्रामध्ये पाहू शकता हा मुलगा आहे, हापशीच्या खाली त्याचं तोंड धरले त्याने आणि काय तर तहानलेला असल्यामुळे तो खूप घाईघाईने हवरटपणाने पाणी पितोय. बघा ही इज फिलिंग थर्स्टी म्हणजेच त्याला तहानलेल्यासारखं वाटत आहे, म्हणजेच त्याचं पोट रिकामं झालंय, त्याला खूप पाणी प्यावं असं वाटतंय, म्हणजेच काय तो थर्स्टी झालाय, तहानलेला झालाय. पुढे बघा स्नीज, a sudden burst of air expelled from the lungs through the nose and mouth. तुमच्या नाकातून किंवा तोंडातून अचानकपणे आपण काय म्हणूया शिंक येणं, म्हणजेच काय जोरात हवेचा मारा करणं, म्हणजेच काय शिंकणे. मग स्नीजला काय म्हणायचं शिंकणे. ही मुलगी बघा हातामध्ये रुमाल आहे, तिने पूर्णपणे डोळे झाकलेत, नाक आणि तिचं तोंड यावरून तुम्हाला लगेच कळतं या मुलीला शिंकायचे, म्हणजेच काय ती शिंकत आहे. बघा डज शी ऑलवेज स्नीज स्लो लाऊडली, म्हणजे ही जी मुलगी आहे ना नेहमीच लाऊडली जोराने शिंकते का. ओके स्नीज म्हणजे काय शिंकणे. पुढे बघा प्राऊड, व्हेरी हॅपी अँड प्लीज्ड बिकॉज ऑफ समथिंग यू हॅव डन. तुम्ही काहीतरी काम केलेलं आहे म्हणून तुम्हाला त्याचा गर्व वाटतो, अभिमान वाटतो, म्हणजेच प्राऊड. बघा आय एम प्राऊड ऑफ माय चाइल्ड, मला माझ्या मुलांचा गर्व वाटतो. हा जो बघा अंबानीची फॅमिली त्याला कदाचित त्याला त्याच्या मुलांचा गर्व वाटतो. ओके पुढे बघा स्टार, टू सफर ऑर डाय बिकॉज यू डू नॉट हॅव इनफ फूड टू इट. तुमच्याकडे खाण्यासाठी पुरेसं अन्न नाहीये म्हणजेच उपासमार व्हायली तुमची, त्याला स्टार्व असं म्हणू शकता. भुकेने व्याकुळलेलं किंवा अन्ना अभावी तडफडणं किंवा अन्ना अभावी मृत्यू पावणं याला स्टार्व असं म्हणतो. तर स्टार्वेशन शब्द तुम्ही ऐकला असेल. या चित्रामध्ये पाहू शकता कुठला तरी देश आहे, त्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली म्हणून या गरीब जनतेला उपासमार करण्याची वेळ आलेली आहे. बघा थाउजंड्स ऑफ पीपल विल स्टार इफ फूड डझंट रीच द सिटी. जर ते अन्न त्या शहराला पोहोचलं नाही तर हजारो असे लोक उपाशीने मरतील किंवा उपाशी राहतील, म्हणजेच काय स्टारवर राहतील. ओके पुढे बघा आता रिसिप्ट अत्यंत सोपा वर्ड आहे. अ पीस ऑफ पेपर ऑर मेसेज प्रूव्हिंग दॅट मनी गुड्स ऑर इन्फॉर्मेशन हॅव बीन रिसिव्ड. पावती किंवा पैसे किंवा वस्तू मिळाल्याची जी पोचपावती त्याला रिसिप्ट असं म्हणतात. महत्वाचं स्पेलिंग सुद्धा लक्षात ठेवा. डोंट फॉरगेट टू टेक रिसिप्ट, म्हणजेच तुमची रिसिप्ट घ्यायला कधीही फॉरगेट करू नका, म्हणजेच विसरू नका. पुढे बघा फॉरगिव्ह, टू स्टॉप ब्लेमिंग ऑर बीइंग अँग्री विथ समवन फॉर समथिंग दॅट पर्सन हॅज डन. एखाद्या व्यक्तीने काहीतरी केलंय म्हणजेच काय गुन्हा केलाय, पाप केलंय, चूक केलंय, तर ते करू नसले सुद्धा त्याला ब्लेम न करणं, त्याला दोष न देणं किंवा त्याच्यावर अँग्री न होणं म्हणजेच न रागावणं, म्हणजेच त्या व्यक्तीला क्षमा करणं. चित्रामध्ये पाहू शकता हा मुलगा, या मुलाला त्याच्या वडिलांनी काय तर माफ करून टाकलंय. त्याने काहीतरी चूक केली तर त्या चुकीच्या बदल्यामध्ये त्याच्या वडिलांनी त्याला माफ करून टाकलंय. ओके बघा आय कॅन फॉरगिव्ह यू फॉर दिस मिस्टेक. आणि वडील म्हणतात की बाबा मी तुला तुझ्या चुकीसाठी तुला माफ करू शकतो. ओके पुढे बघा आता कंपॅशन, a feeling of pity, sympathy and understanding for someone who is suffering. कोणीतरी व्यक्ती सफर आहे, त्रस्त आहे किंवा पक्षी आहे त्याच्यावरती तुम्हाला दया वाटते, म्हणजेच कंपॅशन वाटतं, दया किंवा करुणा. चित्रामध्ये पाहू शकता ह्या मित्रांनो हे चिमणी आहे, चिमणीच्या अंगाला रक्त लागलेलं आहे, म्हणजेच काय चिमणी रक्तानं माखलेली आहे, तिला दुखापत झालेली आहे आणि त्या दुखापत झालेली असताना तुम्हाला तिच्याकडे पाहून तुमच्या मनामध्ये एक कंपॅशन एक दया करुणा निर्माण होते, म्हणजेच काय तर तुम्हाला वाटतं त्याची एक सहानुभूती. बघा आय फेल्ट कंपॅशन अबाउट द इंज्युअर्ड बर्ड. तो जखमी झालेला पक्षी आहे, त्या पक्षाबद्दल मला एक कंपॅशन वाटलं, म्हणजेच दया वाटलं, करुणा वाटलं. पुढे बघा फीडबॅक, an opinion from someone about something that you have done or made. एखादी गोष्ट तुम्ही केलेली आहे त्याची प्रतिक्रिया म्हणजेच फीडबॅक. बघा प्लीज गिव्ह अस युअर फीडबॅक अबाउट आवर व्हिडिओज. आमच्या व्हिडिओ बद्दल आम्हाला प्रतिक्रिया द्या. ओके आता हा बघा एक टीम बसलेली आहे, त्यांनी काहीतरी व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओ बद्दल ते म्हणतात की बाबा तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल मला तुम्ही त्याचा फीडबॅक द्या, प्रतिक्रिया द्या. ओके पुढे बघा रिसर्च, टू स्टडी अ सब्जेक्ट केअरफुली ऑर डिटेल. एखादा सब्जेक्ट काय विषय आहे तो केअरफुली काळजीपूर्वक एकदम डिटेलमध्ये बारीक सारीक तपशील विचारात घेऊन केलेला असतो त्याला म्हणतात संशोधन. ओके बघा ही वेंट टू रिसर्च सेंटर फ्रॉम होम. मित्रांनो या लॅबोरेटरीमध्ये पाहू शकता दोन व्यक्ती आहेत, तर एक रिसर्च करत आहेत, मायक्रोस्कोप खाली ते संशोधन करत आहेत. बघा हे वेंट टू रिसर्च सेंटर फ्रॉम होम, घरापासून हे दोघं जण डायरेक्ट रिसर्च सेंटरला गेले. ओके पुढे बघा टेम,
टू कंट्रोल समथिंग डेंजरस और पॉवरफुल. एखादी गोष्ट डेंजरस आहे, धोकादायक आहे, पॉवरफुल आहे, तिला नियंत्रणात आणणे म्हणजेच काय तर पाळीव. मित्रांनो, हा व्यक्ती आहे, व्यक्तीच्या हातामध्ये कुत्रा आहे आणि कुत्र्याला एक दोरी बांधलेली म्हणजेच काय हा कुत्रा पाळीव आहे म्हणजेच रानटी आहे का नाही, त्याच्यावरती नियंत्रण मिळालं आहे, त्याला ट्रेनिंग दिलेली आहे म्हणजेच हा कुत्रा कसा आहे टेम आहे, पाळीव आहे. ओके. मांजर पण असते बऱ्याच वेळा. तुमच्या घरी जे काही प्राणी असतील, पोपट असतो कोणाच्या घरात तर ते सगळे टेम ॲनिमल झाले म्हणजेच पाळीव प्राणी झाले. बघा, दिस डॉग इज टेम. पुढे बघा आता इम्प्युअर, नॉट प्युअर, अनक्लीन ऑर डर्टी म्हणजेच काय अस्वच्छ आहे, घाणेरडं आहे, त्याला तुम्ही अशुद्ध म्हणू शकता तर इम्प्युअर. चित्रामध्ये पाहू शकता हे पाणी आहे बघा, पाण्यामध्ये खूप सारी घाण साचलेले म्हणजेच पाणी कसं आहे इम्प्युअर आहे, अशुद्ध आहे. बघा, दिस वॉटर इज इम्प्युअर, हे पाणी कसं आहे इम्प्युअर आहे, अशुद्ध आहे. आता पुढचा बघा कम्युनिकेशन, द ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजेच माहितीची ट्रान्समिशन करणे, माहितीची देवाणघेवाण करणं, एखाद्यासोबत संवाद साधणं, त्याला तुम्ही म्हणू शकता कम्युनिकेशन. आता एक्झाम्पल बघा, गुड कम्युनिकेशन इज की ऑफ सक्सेस. जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुमचं चांगलं कम्युनिकेशन असणं महत्वाचं आहे. ओके. मित्रांनो, चित्रामध्ये पाहू शकता ही व्यक्ती एकमेकांना कसं हसून बोलत आहेत म्हणजे चेहऱ्यावरती एक योग्य प्रकारचे त्यांच्या फेशियल एक्सप्रेशन आहेत म्हणजेच कम्युनिकेशन चांगलं आहे. ओके. तर मित्रांनो, आजच्या सेशन मधले पार्ट 2 मधले होते अत्यंत महत्त्वाचे व्होकॅब्युलरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन लिंक मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक मिळेल, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन होऊ शकतात म्हणजेच तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळून जातील. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.